तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णांचं नाव दामोदर का पडलं? असं सांगतात, श्रीकृष्ण रोज रोज दह्या दुधाचा काला करीत असे. रोज कोणाकडे तरी जायचं, रोज नासधूस करायची, सगळं लोणी खाऊन टाकायचं, अशी सगळी चौर्य क्रिया चालू होती. सगळ्या गोपिका आल्या आणि त्यांनी यशोदेला सांगितलं, यशोदे तुझा कान्हा काही ठेवत नाही, मथुरेला पाठवावं असं काही उरतच नाही मुळी. मग आता यशोदा मैया चिडली आणि कान्होबाच्या हाताला हात धरते आणि ओढत त्याला उखळायला बांधू पाहते. असं सांगतात दरवेळी 2 बोटं दोरी कमी पडत असे. मग यशोदा मैया मनोमन सांगते, महाविष्णूंचं नमन करते की हे भगवंता तूच याला बांधायला आता माझी मदत कर. मग भगवंत स्वतःला त्या दोरीने बांधून घेतात आणि उखळाला ज्यावेळी श्रीकृष्णांना बांधलं जातं तत्क्षणी त्यांच्याकडे पाहून प्रत्येक जणाच्या मनात विचार येतो, ज्याचं उदर दोरीने बांधलंय तो दामोदर. आणि जो कोणी या दामोदर स्वरूपाची आठवण काढेल, या स्वरूपाचं नमन करेल, तो भगवंतांना भक्तीने बांधू शकेल.